अगदी झटपट सुरुवात करूयात। राज्यात पुन्हा पावसाचे संकेत देण्यात आले। आजपासून पावसासाठी पोषक वातावरण तयार होईल। कोकण भागात बहुतांश ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे। तसंच विदर्भात तुरळक ठिकाणी पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे। देशात भात लागवडीच्या क्षेत्रात यावर्षी वाढ झाली आहे। कृषी मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार भात लागवड क्षेत्रात 5% वाढ झाली आहे। तर या खरीप हंगामात 11 ऑगस्टपर्यंत कडधान्य, तेलबिया, कापूस आणि ताग यांच्या लागवडीत घट झाल्याची माहिती कृषी मंत्रालयाने दिली। जळगाव जिल्ह्यामध्ये पावसानं दडी मारल्यानं बळीराजा चिंतित आहे। भडगाव तालुक्यातील कसगाव परिसरात काही शेतकऱ्यांनी दुबार पेरणी केली होती, मात्र दुबार पेरणीनंतरही पिकांची उंची खुंटलेली आहे आणि त्यामुळे शेतकऱ्यांची चिंता आता वाढू लागली आहे। पंतप्रधान पीक विमा योजनेचा लाभ घेण्यात महाराष्ट्र अव्वल राज्य आहे। गतवर्षीच्या तुलनेत राज्यातील शेतकऱ्यांच्या नोंदणीमध्ये 107% वाढ झाली आहे। पंतप्रधान पीक विमा योजनेने देशातील शेतकऱ्यांना अडचणीच्या काळात साथ दिली आहे। सोयगाव तालुक्यातील किनी गाव केळी लागवडीत अव्वल ठरलंय। किनी गावात केळीचं भरघोस उत्पन्न घेतलं जातं। शेतकऱ्यांना क्विंटलला 1300 ते 1600 पर्यंत भाव मिळतोय, मात्र यापेक्षाही चांगल्या दराच्या प्रतीक्षेत केळी उत्पादक शेतकरी आहेत। धुळे जिल्ह्यातील 3 तालुक्यांमध्ये पावसाने सरासरी गाठली। शिरपूर तालुक्यात 50% क्षेत्रांपेक्षा अधिक क्षेत्रात कापसाची लागवड करण्यात आली, मात्र पावसाअभावी पावसाची अपेक्षित वाढ न झाल्यानं शेतकरी चिंतेत आहेत। देशातील बाजारात कापसाचे भाव वाढलेलेच आहेत। बाजार समित्यांमध्ये या आठवड्यात कापूस दरामध्ये 500 ते 700 रुपयांची वाढ झाली। कापूस दरातील सुधारणा टिकून राहण्याचा पोषक स्थिती असल्यानं अभ्यासकांनी याबद्दलची माहिती दिली। आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीनच्या दरात नरमाई बघायला मिळते, तर देशातील बाजारात देखील सोयाबीनचे भाव सरासरी 50 रुपयांनी कमी झाले। सोयाबीनला सरासरी 4400 ते 4800 रुपयांचा भाव मिळतोय। सोयाबीन दरावर आणखी काही दिवस दबाव कायम राहू शकतो, असं जाणकारांनी सांगितलं। राज्यातील बाजारात सध्या गाजराची आवक खूप कमी आहे। पावसामुळे गाजर पिकाला फटका बसला, त्यामुळे राज्यातील बाजारांमध्ये गाजराच्या भावात मोठी वाढ झाली आहे। सध्या गाजराला प्रति क्विंटल 1800 ते 2200 रुपये भाव मिळतोय। गाजराचे भाव आणखी काही दिवस टिकून राहू शकतात, असा अंदाज व्यापाऱ्यांनी व्यक्त केला। बाजारात सध्या ज्वारीला चांगला भाव मिळतोय। यंदा ज्वारीच्या उत्पादनात मोठी घट झाली, तर दुसरीकडे ज्वारीला मागणी वाढताना दिसते। परिणामी ज्वारीचे भाव तेजीत आहेत। सध्या ज्वारीचे भाव सरासरी 3500 ते 5000 रुपये प्रति क्विंटलच्या दरम्यान आहेत। ज्वारीची मागणी पुढील काळातही कायम राहण्याचा अंदाज असून भावही तेजीत राहतील, असा अंदाज जाणकारांनी व्यक्त केला। देशातील बाजारात गव्हाच्या भावात मागील काही दिवसांपासून मोठी वाढ झाली। चालू वर्षात आतापर्यंत म्हणजेच 1 जानेवारी ते 10 ऑगस्टपर्यंत देशातील गव्हाचे भाव जवळपास 48% वाढलेत। सध्या गव्हाला किरकोळ बाजारात प्रति किलो 32 रुपयांचा भाव मिळतो। हळद पिकासाठी प्रसिद्ध असलेल्या वाशिम जिल्ह्यातील रिसोड बाजार समितीत हळदीच्या दरांनी उच्चांक गाठला। गेल्या 3-4 वर्षांमध्ये हे दर 5500 ते 6500 दरम्यान होते। यंदा 13650 रुपये सरासरी दरापर्यंत त्यांनी मजल मारली आणि त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये उत्साहाचं वातावरण आहे। रत्नागिरी जिल्ह्यात पश्चिम महाराष्ट्रातून येणाऱ्या भाज्यांची आवक 40% घटल्यामुळे भाज्यांचे दर वधारलेत। घेवडा, गवार, फरसबी, हिरवी मिरची, मटार आणि भेंडी या भाज्यांना प्रति किलो 100 रुपयांपेक्षा अधिक दर मिळतोय। महिनाभरापूर्वी ज्या भाज्या 30 ते 40 रुपये किलो मिळत होत्या, त्या आता 70 ते 80 रुपयांवरती पोहोचल्यात। जळगावच्या एरंडोलमध्ये केवळ 78% शेतकऱ्यांनीच पीक विमा काढलाय, तर 22% शेतकरी या योजनेच्या लाभापासून वंचित आहेत। ज्यामुळे भविष्यात जर कोणत्याही प्रकारची नैसर्गिक आपत्ती ओढावली तर 22% शेतकरी लाभापासून वंचित राहणार आहेत। केंद्र सरकारनं सरकारी कर्मचाऱ्यांसाठी मोठा निर्णय घेतला। आता सरकारी कर्मचारी महिला आणि सिंगल पुरुष मुलांची देखभाल करण्यासाठी 730 दिवस सुट्टी घेऊ शकतात। केंद्रीय राज्यमंत्री जितेंद्र सिंग यांनी लोकसभेत या संदर्भात माहिती दिलेली आहे। बालसंगोपन नियमानुसार 2 मुलांच्या 18 वर्ष वयापर्यंत 730 दिवसांच्या बालसंगोपन रजेची तरतूद करण्यात आली आहे। राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाने डॉक्टरांसाठी काही नवीन नियम लागू केलेत। यानुसार रुग्णांना जेनेरिक औषधं प्रिस्क्राईब न केल्यास डॉक्टरांवर कारवाई केली जाणार आहे। तसंच त्या डॉक्टरांचं लायसन्स रद्द होऊ शकतं। डॉक्टरांनी रुग्णांना जेनेरिक औषध देण्यावर अधिक भर द्यावा, यासाठी राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाने नवीन नियम लागू केले। अकोल्यासह इतर जिल्ह्यांमध्येही बाईक चोरी करणाऱ्या टोळीला पोलिसांनी अटक केली आणि या कारवाईत पोलिसांनी सुमारे 41 बाईक जप्त केलेल्या आहेत। जिल्ह्यात बाईक चोरीच्या घटनांमध्ये वाढ झालेली असतानाच पोलिसांनी ही मोठी कारवाई केली। मुंबई विमानतळावर प्रवेश ओळखपत्राची प्रत्यक्ष तपासणी करूनच आत प्रवेश दिला जातो, मात्र लवकरच मुंबई विमानतळावर प्रवेश करतेवेळी खिशामध्ये प्रत्यक्ष ओळखपत्र असण्याची गरज नाही, कारण लवकरच विमानतळावर डीजी यात्रा ही यंत्रणा कार्यान्वित करण्यात येणार आहे। त्यामुळे प्रवाशांच्या वेळेत बचत होणार आहे।
खड्ड्यांमुळे नागरिक आणि वाहनधारकांना त्रास सहन करावा लागतोय. मात्र खड्ड्यांच्या तक्रारींसाठी ना टोल फ्री क्रमांक आहे ना व्हॉट्सअप सेवा. त्यामुळे नागरिकांनी तक्रार करायची कुठे असा सवाल उपस्थित होतोय. नागरिकांना खड्ड्यांच्या तक्रारीचं निराकरण करण्यासाठी सेवा देण्याच्या न्यायालयीन आदेशांना सर्व महापालिकांनी केराची टोपली दाखवल्याचं पुढे आलंय. रस्त्यांवर खड्डे वारंवार का पडतात? मुंबई उच्च न्यायालयाच्या या प्रश्नावर शुक्रवारी महानगरपालिका आयुक्तांकडे काहीही उत्तर नसल्याचं दिसून आलं. गेल्या 2 वर्षातील खड्ड्यांपेक्षा यावर्षी रस्त्यांवर जास्त खड्डे असल्याचं महापालिकेच्याच आकडेवारीतून स्पष्ट झालं. यावर्षीच्या पावसाळ्यात मुंबईत 59,533 खड्डे आढळून आलेत. 2021 मध्ये ही संख्या 43,478 आणि 2022 मध्ये 38,310 होती, असं पालिकेच्या आकडेवारीतून सांगण्यात येत आहे. आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक, अल्प उत्पन्न आणि मध्यम उत्पन्न गटासाठी कमी किमतीत दर्जेदार घर उपलब्ध व्हावे यासाठी जळगाव शहरात सिडकोची स्थापना करण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. सिडकोचा गृहनिर्माण प्रकल्प आणि कार्यालयासाठी जागा निश्चित करण्याकरता पदाधिकारी आणि अधिकाऱ्यांची समिती गठीत करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. संभाजीनगरमधील वाळूजमध्ये पिस्तुलाचा धाक दाखवून पेट्रोल पंप लुटण्यासाठी आलेल्या दोघांना अटक करण्यात आली. या प्रकरणी आरोपीकडून एक स्पोर्ट्स बाईकही जप्त करण्यात आली. सलग सुट्ट्यांच्या पार्श्वभूमीवर तुळजाभवानीच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांची गैरसोय होऊ नये याकरिता तुळजाभवानी मंदिर देवस्थानाने आजपासून मंगळवारपर्यंत तुळजाभवानी मंदिर भाविकांना दर्शनासाठी पहाटे 1 वाजता उघडण्याचा निर्णय घेतला. सोलापुरात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस एकाच मंचावरती येणार आहेत. शेकापचे दिवंगत नेते भाई गणपतराव देशमुख यांच्या स्मारकाचं अनावरण होणार आहे आणि या कार्यक्रमाच्या निमित्ताने 2 दिग्गज नेते आमनेसामने येतील. राष्ट्रवादी काँग्रेसच्या फुटीनंतर शरद पवार आणि देवेंद्र फडणवीस एकाच कार्यक्रमात येणार असल्यानं ते काय बोलणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय. अजित पवार यांनी शरद पवारांची भेट घेतल्याची माहिती आहे. पुण्यातील कोरेगाव पार्क इथं शरद पवार आणि अजित पवार यांच्यात गुप्त बैठक झाल्याची माहिती मिळते. राष्ट्रवादीतल्या फुटीनंतर पुण्यात दोघांमध्येही गुप्त बैठक झाल्याचं कळतं. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आज छत्रपती संभाजीनगर दौऱ्यावरती जाणार आहेत. या ठिकाणी ते आरोग्य शिबिराला उपस्थिती लावणार आहेत. या कार्यक्रमाला रावसाहेब दानवे, भागवत कराड, संदीपान भुमरेही उपस्थित राहतील. सत्ताधारी आमदारांना जास्त आणि विरोधी आमदारांना कमी निधी देण्याचा पायंडा पाडला जातो आणि हे लोकशाहीला शोभणार नाही अशी टीका माजी मंत्री विश्वजित कदम यांनी केली. तसंच लोकसभेसाठी काँग्रेसला चांगलं वातावरण असून महाराष्ट्रातील काँग्रेस चवताळलेल्या वाघाच्या भूमिकेत असल्याचं मत देखील त्यांनी व्यक्त केलं. सांगलीमधील लोकसभेची जागा यंदा काँग्रेसच लढवेल आणि विजय देखील होईल असा विश्वासही आमदार विश्वजित कदम यांनी व्यक्त केला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सातारा जावळीचे आमदार शिवेंद्रराजे भोसले यांची भेट घेतली. यावेळी विविध विकास कामांच्या मुद्द्यावर चर्चा झाली. तसंच यावेळी कास परिसराशी निगडीत विविध कामांबाबत चर्चा करण्यात आली. शेवटी आमच्यासाठी जनतेचा विकास हा महत्त्वाचा अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली. शरद पवार अजित पवार भेट ही कौटुंबिक होती. भेटीत राजकीय काही नाही. ही राजकीय भेट असेल तर 2 दिवसात स्पष्टीकरण येईल अशी प्रतिक्रिया पृथ्वीराज चव्हाणांनी दिली. रेल्वेच्या 3 मार्गांवर आज मेगा ब्लॉक घेण्यात आलेला आहे. देखभाल आणि दुरुस्तीच्या कामासाठी मेगा ब्लॉक घेण्यात येणार असून त्यामुळे प्रवाशांची गैरसोय होणार आहे. मध्य रेल्वेवर माटुंगा ते मुलुंड स्थानकादरम्यान अप आणि डाऊन जलद मार्गावर ब्लॉक असेल तर हार्बर रेल्वे मार्गावर मानखुर्द ते नेरूळ स्थानकादरम्यान लोकल सेवा बंद राहील. या काळात प्रवाशांच्या सोयीसाठी CSMT ते मानखुर्द दरम्यान विशेष ट्रेन चालवण्यात येणार आहे. धुळ्यातल्या झाशी की राणी चौकातील एका क्रीडा साहित्याच्या दुकानाला आग लागली. या आगीमुळे परिसरात धुराचे लोट पसरल्याचं पाहायला मिळालं. दरम्यान शर्थीच्या प्रयत्नानंतर या आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आलं असून यात क्रीडा साहित्याचं मोठं नुकसान झालं. मिनी महाबळेश्वर म्हणून ओळख असलेल्या कासारसाई धरण परिसरात पर्यटकांना बोटिंगचा आनंद मिळणार आहे. पुणे मुंबई सारख्या गर्दीपासून दूर आणि सह्याद्रीच्या पर्वतरांगेत वसलेल्या मावळ आणि मुळशीच्या सीमेवर असलेले हा परिसर पर्यटकांना खुणावू लागला. अशात नव्याने दाखल झालेल्या डग पॅडल बोटीचं ग्रामस्थांनी पूजन केलं. लवकरच या नौकेचा आनंद पर्यटकांना मिळणार आहे. 3-4 दिवसांच्या एकत्र आलेल्या सुट्ट्यांमुळे मावळ तालुक्यातील प्रति शिर्डी शिरगाव इथं साई भक्तांची मांदियाळी पाहायला मिळाली. सुट्ट्यांमध्ये पर्यटन स्थळ हाऊसफुल झाल्यामुळे चाकरमान्यांनी देवदर्शनाला जाणं पसंत केलं. प्लास्टिकच्या पिशव्या, एकदा वापरून फेकून दिली जाणारी ताटे, चमचे, डबे यांच्यावरील कारवाईला मुंबईत पुन्हा एकदा वेग येणार आहे. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या सूचनेनुसार मुंबई महानगरपालिका पुन्हा या कारवाईसाठी पथकं तयार करते आणि या पथकात पोलीस आणि प्रदूषण नियंत्रण मंडळ अधिकाऱ्यांचा समावेश करण्यात येणार आहे. मुंबईत 21 ऑगस्टपासून दंडात्मक कारवाईला सुरुवात होईल.
मुंबई महानगरपालिकेच्या रुग्णालयांमधील रुग्णसंख्येमध्ये दिवसेंदिवस वाढ होत असून रुग्णालयांमधील मनुष्यबळ तुकडं पडू लागले. इंडियन मेडिकल काउन्सिलने 6 रुग्णांमागे 1 परिचारिका असं प्रमाण निश्चित केलेलं आहे. मात्र असं असलं तरी महापालिकेच्या रुग्णालयांमध्ये सध्या 100 रुग्णांमध्ये 1 किंवा 2 परिचारिका असं प्रमाण आहे. या मोठ्या तफावतीमुळे रुग्णसेवेवर परिणाम होत असल्याचा आरोप कामगार संघटनांकडून करण्यात येतोय. एसटीमध्ये तब्बल 15 लाख रुपये किमतीच्या तिकिटांचा गोलमाल झाल्याचं समोर आलं. अमरावती 1 आगाराला एप्रिल 2018 ते एप्रिल 2023 या काळात दिलेल्या तिकिटांच्या साठ्यात तफावत आढळून आली आहे. सदरच्या तिकिटांचा हिशेबच लागत नसल्यानं प्रशासनाने त्याची गंभीर दखल घेत सदर आगारातील 11 अधिकारी कर्मचारी त्यांना निलंबित केले. एसटीच्या ताफ्यात आठवड्याभरात नॉन एसी स्लीपर बस येणार आहेत. त्यामुळे सर्वसामान्य प्रवाशांनाही आता आरामात झोपून प्रवास करता येईल. ऑक्टोबर अखेरपर्यंत 50 नॉन एसी स्लीपर बस आपल्या ताफ्यात आणण्यात येत आहेत आणि 30 प्रवाशांना या गाडीने प्रवास करता येणार आहे. सदरच्या गाड्या एसटीच्या दापुडी कार्यशाळेत बांधण्याचं काम सुरू असून त्यापैकी पहिली गाडी तयार झालेली आहे. मुंबई कोल्हापूर, मुंबई संभाजीनगर, पुणे नागपूर या मार्गावर सदरच्या गाड्या चालवल्या जाणार आहेत. राज्यामध्ये 6 ते 14 वयोगटातील 8,143 बालकं शाळाबाह्य असल्याचं शिक्षण विभागाने एप्रिल 2023 मध्ये केलेल्या शाळाबाह्य विद्यार्थ्यांच्या सर्वेक्षणात समोर आले. मात्र त्यापैकी किती बालकं पुन्हा शाळेत दाखल झाली आहेत, ती बालकं नियमित शाळेत हजेरी लावतात का, त्यांची शैक्षणिक प्रगती कशी सुरू आहे याविषयी कोणतीही माहिती शिक्षण विभागाकडे उपलब्ध नाही. 17 ऑगस्टपासून प्राथमिक शिक्षण संचालनालयाने पुन्हा एकदा राज्यातील शाळाबाह्य अनियमित आणि स्थलांतरित बालकांना शिक्षण प्रवाहात आणण्यासाठी शाळाबाह्य बालकांचं सर्वेक्षण हाती घेतलंय. पुण्यातील सर्वच कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये 12वीच्या प्रात्यक्षिक परीक्षेत मोठ्या प्रमाणात गैरप्रकार घडलेले आहेत. 12वीची बोर्डाची प्रात्यक्षिक आणि तोंडी परीक्षा न देताच प्राचार्यांच्या सांगण्यावरून कनिष्ठ महाविद्यालयाचा निकाल चांगला लागावा यासाठी विद्यार्थ्यांना पैकीच्या पैकी गुण दिले जात असल्याचा आरोप होतोय. या प्रकरणी तक्रारदाराने राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या सचिवांकडे तक्रार दाखल केली आणि या तक्रारींची गंभीर दखल घेत सचिवांनी अशा कनिष्ठ महाविद्यालयांवर कारवाईचा इशारा दिला. मुंबईकरांचा प्रवास वेगवान करणाऱ्या कोस्टल रोडच्या प्रकल्पग्रस्तांना आता लवकरच 5 ते 25 लाखांपर्यंतची नुकसान भरपाई मिळणार आहे. याबाबतच्या प्रस्तावाला पालिका आयुक्तांसह मत्स्य व्यवसाय आयुक्तांचीही मंजुरी मिळाली आहे. सध्या या प्रकल्पाचं 77% काम पूर्ण झालं असून नोव्हेंबरपासून हा प्रकल्प मुंबईकरांसाठी खुला करण्यात येणार असल्याचं पालिका प्रशासनाकडून सांगण्यात आलं. स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर नवी मुंबई पोलीस सतर्क झालेत. अनेक ठिकाणी नाकाबंदी करण्यात आली असून हॉटेल्ससह वाहनांची तपासणी केली जाते. दहशतवादी हल्ल्याचा धोका तसंच काही अनुचित प्रकार घडल्यास काय करावं यासाठी 17 प्लाझा इथं मॉक ड्रिलचंही आयोजन करण्यात आलं होतं. नवी मुंबईमध्ये मोबाईल चोरीचं प्रमाण वाढलंय. एपीएमसी भाजी मार्केटमध्ये फिर्यादी नवीन कुमार मिश्रा यांच्या मोबाईल चोरी तक्रारीवरनं पोलिसांनी शोध घेतला. तसंच मोबाईल चोरी करणाऱ्या 3 जणांना जेरबंद करण्यात आले. त्यांच्याकडनं 13,67,000 रुपये किमतीचे एकूण 105 वेगवेगळ्या कंपनीचे मोबाईल हस्तगत करण्यात आले. राज्यात ऊसाचं क्षेत्र असलेल्या भागात जून आणि जुलै महिन्यांमध्ये कमी पाऊस झाला आणि त्यामुळे यंदा देखील ऊस उत्पादनात घट येण्याची शक्यता आहे. ऊस गळीत हंगामाची परिस्थिती बिकट राहणार असल्याचे संकेत सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील यांनी दिलेत. राज्य शासनाने साखरेची एपीएमसी प्रति क्विंटल एमएफसीजी ते प्रति क्विंटल वाढवावी अशी विनंती केंद्र सरकारकडे केली असल्याची माहिती त्यांनी दिली. प्रदूषणावर मात करण्यासाठी हरित ऊर्जेच्या वापरावर भर देणं आवश्यक आहे. त्या दृष्टीने पीएमपीएमएलच्या डिझेलवरील सर्व बसेस सीएनजी इंधनावर रूपांतरित करण्यात याव्यात असे निर्देश उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिलेत. पुणे महापालिका इथं पीएमपीएमएल पाणी पुरवठा जायका प्रकल्प यासह इतर समस्यांच्या अनुषंगाने आढावा बैठक झाली आणि यावेळी पीएमपीएमएलच्या मालकीच्या डिझेल इंधनावरील कार्यरत 123 बसेस तसंच बंद स्थितीतील 50 बसेस 2 महिन्यांमध्ये टप्प्याटप्प्याने सीएनजीवर रूपांतरित करण्यात याव्यात अशा सूचना पाटील यांनी केल्या. पिंपरी चिंचवड शहरात 3 वर्षात 2,500 रुग्ण श्वसनाच्या आजाराने त्रस्त असल्याची नोंद महापालिका प्रशासनाकडे आहे. धूळ, प्रदूषण आदी विविध कारणांनी 2021-22 या वर्षात 1,301 रुग्ण आढळले. ही आकडेवारी पाहता श्वसनाच्या आजारांचा त्रास होऊन शहरातील नागरिकांचा श्वास गुदमरत असल्याचं चित्र शहरात आहे. सर्वसामान्यांच्या प्रवासासाठी पसंतीला उतरलेल्या एसटीचे अपघात कमी न होता त्यात दिवसेंदिवस भरच पडताना दिसते. पुण्यात गेल्या वर्षभरात एसटीचे एकूण 3,014 अपघात झाले असून त्यामध्ये 343 प्रवाशांचा मृत्यू झालाय तर 3,584 प्रवासी जखमी झालेले तशी माहिती एसटी महामंडळाकडून मिळाली. पुणे सातारा महामार्गावरील
खंबाटकी घाटजवळच्या धोम बलकवडी कॅनॉलमध्ये एक कार वाहून गेल्याचं घडलेलं आहे। यावेळी स्थानिक आणि पोलिसांनी कारमधील 4 जणांचा जीव वाचवला। अधिक मासानिमित्त कोल्हापुरात अंबाबाई देवीच्या पंचगंगा स्नानाचा विधी पार पडला आणि यावेळी हजारो भाविकांनी पंचगंगा घाटावर गर्दी केली होती। भाविकांच्या अलोट गर्दीत पालखीतून अंबाबाई देवीच्या मूर्तीची मिरवणूक काढत पंचगंगा घाटात आणण्यात आली आणि यावेळी देवीचा नौका विहार विधीही संपन्न झाला। अधिक महिन्यातील कमला एकादशी निमित्त पुण्यातील एका भाविकानं 3 किलो 800 ग्राम चांदीची तांबणं विठुरायाला अर्पण केली आणि या चांदीचं मूल्य 3,05,800 रुपये इतकं आहे। माफ करा। देशभरातील भाविकांचं श्रद्धास्थान असलेल्या नाशिकच्या गंगा गोदावरी नदीची आरती करण्यात आली। महाराष्ट्र शासनाच्या पर्यटन संचालनालयाच्या वतीनं प्रभू श्रीराम महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं होतं। जळगावच्या कसगाव शिवारातील शेतकरी बंधूंनी दुबार पेरणी केलेल्या उभ्या मक्यावर रोटावेटर फिरवलेला आहे। सदोष बियाणं आणि पावसाच्या दडीमुळे पिकांची वाढ खुंटली होती आणि याआधी याच शेतात त्यांनी कपाशी लावली होती। मात्र पावसाअभावी त्यांची वाढ खुंटल्यानं त्याच्यावरही रोटावेटर फिरवला होता। यात या शेतकऱ्याचं मोठं नुकसान झालं। मुंबई गोवा महामार्गावरील निवळी घाटात LPG टँकर पलटल्यानं वाहतुकीचा काही काळ खोळंब झाला होता। मात्र आता दोन्ही बाजूंची वाहतूक सुरळीत झाल्याची माहिती मिळते। बीडच्या श्री क्षेत्र पुरुषोत्तमपुरी इथे गोदावरी नदी पात्रात बुडालेल्या भाविकाचा शोध अद्यापही सुरूच आहे। गेल्या 35 तासांपासून मृतदेहाचा शोध घेतला जातोय। जळगावमध्ये वैद्यकीय शिक्षण विभागाचा भोंगळ कारभार समोर आलाय। कॅन्सरसह वेगवेगळ्या गंभीर आजारांसाठी वापरण्यात येणाऱ्या किट्स मुदत संपलेल्या असल्याचं समोर आलंय। अन्न व औषध प्रशासनाच्या छाप्यात हा धक्कादायक प्रकार समोर आलाय। आणि यानंतर इथे वेळ झाले का ब्रेकची। ब्रेक घेऊयात। पहा फक्त न्यूज 18 लोकमत। आता दोन्ही बाजूंची वाहतूक सुरळीत झाल्याची माहिती मिळते। वीकेंडच्या निमित्तानं जुन्नरमध्ये पर्यटकांची गर्दी वाढतीये। त्यात अनेक पर्यटक वाहतुकीचे नियम पाळत नसल्यानं मोठी वाहतूक कोंडी होतीये। त्यामुळे नियम मोडणाऱ्या पर्यटकांवर पोलीस कारवाई करतायत। त्यांच्याकडनं लाखोंचा दंड वसूल केला जातोय। नांदेड जिल्ह्यातलं तीर्थक्षेत्र माहूरच्या गडावर सगळीकडे हिरवाई दिसतीये। हिरव्या गर्द वनराईनं नटलेल्या या गडाचं विहंगम दृश्य ड्रोनच्या कॅमेऱ्यामध्ये चित्रित झालंय। बुशी डॅम ते लोणावळा दरम्यान वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्याचं दिसतंय। सलग आलेल्या सुट्ट्यांमुळे लोणावळ्यात पर्यटकांची मोठी गर्दी होतीये। त्यामुळे बुशी डॅम परिसरात मोठी वाहतूक कोंडी झालेली आहे आणि त्यामुळे वाहतूक पोलीस प्रशासन अलर्ट मोडवर आहेत। परभणी जिल्ह्यामध्ये गेल्या 10 ते 12 दिवसांपासून पावसानं दडी मारली आहे। जिल्ह्यामध्ये आतापर्यंत केवळ 36% पाऊस झालाय आणि त्यामुळे बहुतांश प्रकल्पांमध्ये अत्यल्प पाणीसाठा आहे। त्यामुळे नागरिकांसह शेतकऱ्यांना सुद्धा आता दमदार पावसाची प्रतीक्षा आहे। चंद्रपुरातल्या इरई नदीच्या प्रदूषण झालेल्या दाताळा इंटेक वेलजवळ स्थानिक आमदार किशोर जोरगेवार यांनी भेट देत परिस्थिती समजून घेतली आहे। तर दुसरीकडे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी हे प्रकरण गांभीर्यानं घेत प्रदूषण करणाऱ्यांवर कठोर कारवाईचे निर्देश दिले। वीज केंद्रानं प्रदूषण केलं असेल तर त्यांची संपूर्ण बँक गॅरंटी जप्त करून संबंधितांवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश देखील त्यांनी दिलेले आहेत। बीडच्या श्री क्षेत्र पुरुषोत्तमपुरी इथं गोदावरी नदी पात्रात बुडालेल्या भाविकांचा अद्यापही शोध सुरूच आहे। गेल्या 35 तासांपासून मृतदेहांचा शोध घेतला जातोय। जळगावात वैद्यकीय शिक्षण विभागाचा भोंगळ कारभार समोर आलेला आहे। कॅन्सरसह वेगवेगळ्या गंभीर आजारांसाठी वापरण्यात येणाऱ्या किट्स मुदत संपलेल्या असल्याचं समोर आलेलं आहे। अन्न आणि औषध प्रशासनाच्या छाप्यादरम्यान हा धक्कादायक प्रकार समोर आलेला आहे। बारामतीमधल्या खताळपट्टी इथल्या अशोक घुले यांना दिल्लीतल्या स्वातंत्र्य दिन सोहळ्यासाठी खास निमंत्रण देण्यात आलेलं आहे। लाल किल्ल्यावर होणाऱ्या या सोहळ्यात त्यांना विशेष अतिथी म्हणून उपस्थित राहण्याची संधी मिळणार आहे। अजित पवारांनी शरद पवारांची भेट घेतल्याची माहिती आहे। पुण्यातल्या कोरेगाव पार्क इथं शरद पवार आणि अजित पवारांमध्ये गुप्त बैठक झाल्याचं समजतंय। राष्ट्रवादीच्या फुटीनंतर पुण्यामध्ये दोघांमध्ये ही गुप्त बैठक झाल्याची माहिती मिळते आहे।
शरद पवार आणि अजित पवारांची भेट ही एका काका पुतण्याची सामान्य भेट असू शकते असं मंत्री सुधीर मुनगंटीवारांनी म्हटलंय. अल्लड वयाच्या राहुल गांधींमागे जाण्यापेक्षा देशाला आत्मनिर्भर आणि विश्वात स्थान देणाऱ्या मोदींमागे गेलं पाहिजे हे सांगण्यासाठी अजित पवारांनी ही भेट घेतली असू शकते असंही मुनगंटीवार म्हणाले. खरं तर शरद पवारांनी मी भाजपसोबत जाणार नाही असं स्पष्ट सांगितलंय. मात्र तरी सुद्धा अशा भेटींमुळे सगळ्यांमध्ये संभ्रम निर्माण होतो असं वक्तव्य अंबादास दानवेंनी केलंय. किमान कार्यकर्त्यांसाठी तरी अशा भेटींबाबत स्पष्टता असली पाहिजे असंही ते म्हणाले. अजित पवार आणि शरद पवारांमध्ये झालेली भेट ही निश्चितच राजकीय असल्याचं संजय शिरसाट यांनी म्हटलंय. ते उघडपणेही भेटू शकले असते, मात्र कुठेतरी नक्कीच पाणी मुरतंय असा संशय देखील त्यांनी व्यक्त केला. पुण्यातल्या मांजरीमधल्या स्वाजेस पॅलेस या ठिकाणी संभाजी ब्रिगेडच्या वतीनं केडर कॉन्क्लेव्ह समाजकारण आणि अर्थकारण या विषयावरचं चर्चासत्र आयोजित करण्यात आलेलं होतं. यावेळेला शरद पवारांच्या हस्ते वामन मेश्राम यांचा सत्कार करण्यात आला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यामध्ये कोल्ड वॉर सुरू झाल्याच्या बातम्या पसरलेल्या होत्या आणि या बातम्या खोडसाळ आणि निरर्थक असल्याचं म्हणत उपमुख्यमंत्री अजित पवारांनी चांगलाच समाचार घेतलाय. पुण्यामध्ये अनेक वर्षांपासून 15 ऑगस्टचं झेंडावंदन हे राज्यपालच करतात. इथं कधीही 15 ऑगस्टचं झेंडावंदन पालकमंत्री करत नाहीत, तेव्हा खोडसाळपणे बातम्या पसरवणं बंद करा असंही त्यांनी खडसावलं. चांदणी चौकातल्या पुलाच्या कार्यक्रमाआधी माजी आमदार मेधा कुलकर्णी यांनी सोशल मीडियावर आपली खंत व्यक्त केलेली होती. मेधा कुलकर्णी नाराज असल्यानं केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी त्यांची भेट घेतली. मेधा कुलकर्णींची नाराजी भाजपसाठी हिताची नसल्याचं गडकरींनी सांगितलं आणि त्यामुळे भाजपच्या वरिष्ठ नेत्यांकडून त्यांची नाराजी दूर करण्याचे प्रयत्न केले जात आहेत. चांदणी चौक उड्डाणपूल लोकार्पणाच्या कार्यक्रमामध्ये पुणे मेट्रोवरून चांगलीच टोलेबाजी रंगली. मेट्रो खरं तर नागपूरच्या आधी पुण्याला मिळायला हवी होती. जाऊ द्या, झालं ते आता असं म्हणत उपमुख्यमंत्री अजित पवारांनी टोला लगावला. त्यानंतर भाषणासाठी आलेल्या उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनीही त्याला प्रत्युत्तर दिलं. मुंबईतल्या आदिशक्ती म्युझिक कंपनीचे सीईओ राजकुमार सिंग यांच्या अपहरण प्रकरणी आमदार प्रकाश सुर्वे यांचा मुलगा राज सुर्वे आणि त्याचा साथीदार अद्याप फरार आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटातल्या पदाधिकाऱ्यांनी अतिरिक्त पोलीस आयुक्त राजीव जैन यांची भेट घेत राज सुर्वे यांच्या अटकेची मागणी केली आहे. लोकसभा निवडणुकीमध्ये आरपीआयला 2 जागा मिळाव्या त्यासाठी जेपी नड्डा यांच्यासोबत चर्चा केल्याचं रामदास आठवलेंनी म्हटलंय. शिर्डीमधनं निवडणूक लढवण्याची इच्छा देखील त्यांनी व्यक्त केलेली आहे. शिर्डीतनं निवडणूक लढवली तर शिर्डीच्या विकासाला हातभार लावता येईल असंही यावेळेला रामदास आठवले यांनी म्हटलं. आणि ब्रेकनंतर पुन्हा एकदा आपलं सगळ्यांचं स्वागत. सुप्रभात. जाणून घेऊयात इतरही घडामोडी अगदी झटपट. सुरुवात करूयात लातूरच्या बातमीने. लातूर जिल्ह्यात होत असलेल्या रेल्वे बोगी कारखान्यात सुमारे 35,000 कोटी रुपयांची गुंतवणूक होणार आहे. हा कारखाना सुरू झाल्यानंतर 10 ते 12,000 उमेदवारांना रोजगार दिला जाणार आहे. मात्र यात 80% रोजगार लातूर जिल्ह्यातील उमेदवारांना मिळाला पाहिजे अशी मागणी करण्यात आली आहे. हिंगोली जिल्ह्यातील साखरा इथल्या प्राथमिक आरोग्य केंद्रात रुग्णांसह त्यांच्या नातेवाईकांची पिण्याच्या पाण्यासाठी हेळसांड होते. प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये लाखो रुपये खर्च करून बसवलेलं जलशुद्धीकरण यंत्र आणि सामुग्री धुळखात पडलेली आहे. यंत्र बंद असल्यामुळे रुग्ण आणि नातेवाईकांना चक्क प्लास्टिकची पिशवी झाकलेल्या एका हौदामधील पाणी प्यायची वेळ आलेली आणि त्यामुळे पिण्याच्या पाण्याची योग्य व्यवस्था करण्याची मागणी केली जाते. शरद पवार गटाचे नेते आमदार रोहित पवार यांच्या बॅनरवर भाजप खासदार सुजय विखे यांचा फोटो लागला आणि यावर सुजय विखे यांची पहिली प्रतिक्रिया समोर आली. राजकारणामध्ये कटुता न ठेवता विकासासाठी एकत्र यावं लागतं असं मत खासदार सुजय विखे यांनी व्यक्त केलंय. ते अहमदनगरमध्ये बोलत होते. परभणीतल्या जिंतूर तालुक्यात अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेकडून रॅली काढण्यात आली. स्वातंत्र्य दिनाचं औचित्य साधून 375 फूट लांब तिरंगा ध्वजाची रॅली काढण्यात आली आणि या रॅलीमध्ये मोठ्या संख्येनं विद्यार्थ्यांसह नागरिकांनी सहभाग नोंदवला. बारामतीच्या खताळपट्टी इथल्या अशोक घुले यांना दिल्लीतील स्वातंत्र्य दिन सोहळ्यासाठी खास निमंत्रण देण्यात आलं. लाल किल्ल्यावर होणाऱ्या या सोहळ्यात त्यांना विशेष अतिथी म्हणून उपस्थित राहण्याची संधी मिळणार आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर नाणार परिसरात मांजरांचा पाठलाग करताना विहिरीत पडलेल्या बिबट्याची वनविभागानं सुटका केली. त्याला नैसर्गिक अधिवासात सोडून देण्यात आलं. गोंदियाच्या गोविंदपूर परिसरात गोल्ड सिनेमा हॉल परिसरात दहशतवादी हल्ल्याचं मॉकड्रिल करण्यात आलं. श्वान पथकाद्वारे संपूर्ण गोल्ड सिनेमा परिसराची तपासणी करण्यात आली. फॉरेन्सिक लॅबमार्फत घटनास्थळाचे भौतिक दुवे तपासण्यात आले. ताब्यात घेण्यात आलेल्या 3 सशस्त्र दहशतवाद्यांना स्थानिक पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आलं.
वाशिम जिल्हा परिषदेच्या 230 शाळांच्या 350 वर्ग खोल्यांपैकी 150 वर्ग खोल्या जीर्ण होऊन धोकादायक बनल्यात. त्यामुळे विद्यार्थ्यांना जीव मुठीत घेऊन शिक्षण घ्यावं लागतं. या वर्ग खोल्यांच्या दुरुस्तीची मागणी केली जाते. बीड शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या बिंदुसरा धरणाची पाणी पातळी घटली आणि त्यामुळे बीडकरांवर पाणी टंचाईचं संकट भीषण संकट घोंघावतंय. नागरिकांना पाणी जपून वापरण्याचं आवाहन नगरपालिका प्रशासनाकडून करण्यात येतं. अकोला जिल्हा परिषदेच्या अनेक शाळांमध्ये शिक्षकांची पदं रिक्त आहेत. तसंच भौतिक सुविधांची देखील वानवाय. शिक्षक भरती रखडल्यानं 20,000 रुपये मानधनावर सेवानिवृत्त शिक्षकांची नियुक्ती करण्यात येणार असल्याचं सांगण्यात येत आहे. परंतु जिल्हा परिषद शाळांमधील रिक्त पदांवर डीएड बीएड धारक युवक युवती शिकवण्यास तयार असून त्यांना संधी मिळायला हवी अशी मागणी शिक्षक संघटनांकडून होते. स्वातंत्र्याच्या 76व्या वर्षानिमित्त शहापुरात विभीषिका स्मृती दिवस अभियानाअंतर्गत मशाल घेऊन पायी रॅली काढण्यात आली. त्यानंतर निघालेल्या बुलेट रॅलीमध्ये केंद्रीय मंत्री कपिल पाटील सहभागी झाले होते. बीड शहरातील सीसीटीव्ही कॅमेरे बंद असल्यानं गुन्हेगारीचं प्रमाण वाढलंय. हे सीसीटीव्ही सुरू करावेत या मागणीसाठी बंद कॅमेऱ्याला पुष्पहार घालून आणि नारळ फोडून आंदोलन करण्यात आलं. चोपड्यात गावठी बनावटीच्या रायफलसह एकाला अटक करण्यात आली आहे. त्याच्याकडून 1,40,000चा मुद्देमाल जप्त करण्यात आला. कोल्हापूरच्या महालक्ष्मी चेंबर्समधील एका मोबाईलच्या दुकानात 3 लहान मुलांनी दिवसाढवळ्यात चोरी केली. दुकानदार कामात व्यस्त असताना या मुलांनी मोठ्या हातच्या लाखीनं एक मोबाईल आणि 2 स्मार्ट वॉच लंपास केलेत. अकोल्यात भांडी चमकवून देण्याच्या आमिषाखाली लुटणाऱ्या टोळ्या सक्रिय झालेल्या. स्टील पितळ तांबे अशी भांडी मूर्ती चमकावून देण्याचा आमिष देऊन भांडी गोळा करून पोबारा करणारी टोळी सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली. नाशिकमध्ये एका कारमधून गायीची चोरी करण्यात आली. गायीची चोरीची ही घटना जी आहे ती सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. पंचवटी पोलीस या प्रकरणी अधिक तपास करतात. आणि यासह इतरही घडामोडी आपण वेगवेगळ्या बुलेटिन्समधून जाणून घेणार आहोत. मग त्या 25 मिनिटात 50 घडामोडी असतील किंवा बातमी 36 जिल्ह्यांची असेल. शिवाय महाराष्ट्र अनलिमिटेडच्या माध्यमातून आपण जाणून घेतो राज्यातील राजकीय घडामोडींपासून तर शेतकऱ्याच्या शेत शिवारापर्यंत नेमकं काय चाललंय याबद्दलच्या बातम्या. दुसरं महत्त्वाचं म्हणजे आज रविवार असला तरी घडामोडी अगदी वेगाने घडतात आणि त्यात मुंबईकरांसाठी सगळ्यात महत्त्वाची बातमी म्हणजे आज 3ही मार्गांवरती मेगा ब्लॉक आहे. लग्नसराई तिथी ही सगळी दाट असल्या कारणाने कार्यक्रम मोठ्या प्रमाणात होत आहेत. अशावेळी जर आपण कुठल्या कार्यक्रमासाठी घराच्या बाहेर पडतात तर लोकलचं वेळापत्रक लक्षात घेऊनच घराच्या बाहेर पडा, अन्यथा आपली गैरसोय होऊ शकते. आणि आता आपण जाणून घेऊया 10 सेकंदात म्हणजे पुढल्या 10 सेकंदात राज्यातल्या वेगवेगळ्या घडामोडी अगदी झटपट.